वहिनी, तुम्ही पोपटाला जागं केलं. आता पोपटा शांत करा. वहिनीने पोपटाला पिंजऱ्यामध्ये आणि त्याला शांत केलं. आमच्या शेजारी शारदा वहिनी आणि त्यांचा नवरा अविदादा राहत होते. जेव्हा अविदादा घरी असला तेव्हा शारदा वहिनी तर दिवसभर त्याला भांडायची. कधी कधी तर त्यांचं भांडण रात्री पण चालायचं. मी विचार करायचो की दोघंच नवरा बायको सोबत राहतात, मग यांच्यात भांडण का बरं होत असेल. पण त्यांचं भांडण होण्याचं कारण पण जरा वेगळंच होतं. समोर तुम्हाला कळेलच. अविदादा मार्केटिंगची नोकरी करत होता आणि तो कधी कधी 2-2 दिवस बाहेर असायचा. तो जेव्हा पण बाहेर असायचा आणि त्याला 2-3 दिवस जर बाहेरच राहावं लागलं तर तो मला सांगायचा की वहिनीसोबत थांब. मी शारदा वहिनीसोबत रात्री थांबायचो. अगोदर 1-2 वेळा मी शारदा वहिनीसोबत थांबलो होतो, पण तेव्हा शारदा वहिनीची सासू पण असायची. आता शारदा वहिनीची सासू नाही. एकदा मी दुपारी शारदा वहिनीच्या घरी गेलो होतो आणि नकळत शारदा वहिनीला म्हणालो, वहिनी, तुमचं नेहमी भांडण का होतं. शारदा वहिनी म्हणाली, तुला आता नाही समजणार. ते जेव्हा तुझं लग्न होईल आणि तू तुझ्या बायकोला वेळ आणि प्रेम देणार नाही तेव्हा तुला समजेल. शारदा वहिनीला अविदादाकडून वेळ आणि प्रेम भेटत नव्हतं, त्यामुळे ती चिडायची. पण नक्की शारदा वहिनीला अविदादाकडून काय भेटत नव्हतं ते मला नंतर समजलं होतं. अविदादा 2 दिवसासाठी बाहेर चालला होता आणि त्याने मला सांगितलं की रात्री वहिनीसोबत थांब. रात्री मी शारदा वहिनीकडे गेलो. आता शारदा वहिनी आणि मी दोघेच होतो. शारदा वहिनी मला म्हणाली, आपण बेडरूममध्येच झोपू. मी आणि शारदा वहिनी एकाच बेडवर झोपलो होतो. शारदा वहिनी गाऊनवर होती. रात्री मला अनोखा स्पर्श होऊ लागला होता. जणू पोपट झोपेत असताना हाताने त्याला कोणी जागं करत आहे. मला जाग आली होती आणि मी शारदा वहिनीला बघितलं. मला जशी जाग आली तशी शारदा वहिनी माझ्याजवळून दूर गेली आणि झोपेचं नाटक केलं. मला समजलं होतं की शारदा वहिनी का अविदादासोबत भांडत असते. मी शारदा वहिनीला म्हणालो, वहिनी, तुम्ही पोपटाला जागा केला आहे, आता त्याला शांत करा. वहिनी परत माझ्याजवळ आली. वहिनीने पोपटाला पिंजऱ्यामध्ये आणि त्याला शांत केलं. रात्रभर पोपट 3-4 वेळा पिंजऱ्यामध्ये जाऊन आला होता. त्यानंतर शारदा वहिनी आणि अविदादाचं कधीच भांडण झालं नव्हतं, कारण वहिनी आणि मी अविदादा घरी नसताना सोबत असायचो.